अवकाळी पावसाचा कहर, विजेच्या झटक्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. मान तालुक्यातील तोंडले गावातील धक्कादायक घटना. मान तालुक्यातील तोंडले गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून अवकाळी पाऊस आणि विजेच्या कडकडाटानं एका निरपराध शेतकऱ्याचा जीव घेतलाय. लाला जाधव वय वर्ष 65 असं मृत शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांचा तोंडले वारुगड रस्त्यावर असणाऱ्या माळ रानात शेळ्या घेऊन चारण्यासाठी गेलेले होते, पण लाला जाधव यांना कल्पनाही नव्हती की हा दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरेल. दुपारच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आलं, वाऱ्याचा वेग वाढला आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यातच विजांचा कडकडाट सुरू झाला. या भीषण वातावरणात अचानक एका बाबळीच्या झाडावर वीज कोसळली. दुर्दैवानं त्या झाडाजवळच उभे असलेले लाला जाधव विजेच्या तडाख्यात सापडले आणि क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. निसर्गाच्या या रौद्र रूपानं एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. दरम्यान संध्याकाळ होत आली तरी लाला जाधव घरी परतले नाहीत. मात्र त्यांच्यासोबत असलेली जनावरं आणि शेळ्या एकट्याच घरी परतल्यानं घरच्यांच्या मनात भीतीची धाकधूक निर्माण झाली. काहीतरी अनर्थ घडल्याचे चाहूल लागताच कुटुंबियांनी तात्काळ रानात धाव घेतली. ते नेहमी ज्या ठिकाणी जनावर चारण्यासाठी जात असत त्या परिसरात शोध घेत असताना बाबळीच्या झाडाजवळ लाला जाधव निश्चल अवस्थेत पडलेले दिसले. हे दृश्य पाहताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशानं संपूर्ण परिसर सुन्न झाला. पावसाच्या सरीमध्ये एक जीव कायमचा अनंतात विलीन झाला होता. कुटुंबाचा आधारवड हरपल्यानं घरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जाधव कुटुंबाला धीर दिला. या घटनेनंतर ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे तातडीनं मदतीची मागणी करण्यात येते आहे. शासकीय सोपस्कार पूर्ण करून आपत्तीग्रस्त कुटुंबाला आर्थिक सहाय्य द्यावे अशी मागणी जोर धरते आहे. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.